संध्याकाळची वेळ आहे आणि आहोंनी थोडाफार भाजीपाला आणि दूधसुद्धा आणलेलं होतं डेअरीवरून. 1 लिटर दूध घेत असते मी डेलीला. कधी एखाद्या वेळेला राहिलं तर राहूनसुद्धा जातं. पण संध्याकाळच्या वेळेला जर आपण दूध घेतलं तर आपली पूर्ण भाकरीसारखी साय निघते आणि तूपसुद्धा आपल्याला महिन्याला 1 ते 1.25 किलोच्या जवळपास माझं तूप निघत असतं. कारण निगोतीने जर आपण दूध तापवलं तर सायसुद्धा चांगली निघत असते. आज ना मी तुम्हाला ऑनलाईन जी शॉपिंग केलेली आहे तीसुद्धा दाखवणार आहे. मला संध्याकाळच्या वेळेला थोडाफार वेळ मिळतो, तेवढ्या वेळामध्येच मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे. तर नक्कीच आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. संध्याकाळची वेळ असल्यामुळे मी सुक्कीच भाजी बनवते. सकाळी तरी मला रस्स्याची भाजी लागते, पण रात्रीच्या वेळेला मी झटपट असं सुक्कंच काहीतरी बनवत असते. सगळ्यांना आवडते सुद्धा वांग्याची भाजी आणि पापडची चटणीसुद्धा बनवणार होते. त्यामुळे पापडची चटणी आणि अशी सुक्की छान वांग्याची भाजी ज्याच्यामध्ये फक्त तिखट, मीठ आणि मिरची टाकलेली आहे आणि थोडीशी हळदी टाकली, थोडंसं पाणी वगैरे घालून छान थोडंसं 5-10 मिनटं अर्धकच्चीच अशी भाजी सगळ्यांना आवडते आणि टेस्टीसुद्धा लागते. एकीकडे आपलं दूधसुद्धा चांगलं तापत होतं. आज मी तुम्हाला दहीसुद्धा कसं लावायचं हे सुद्धा मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ हा तुम्ही बघा. उद्याच्या इडलीसाठी मी इथे तांदूळ आणि डाळसुद्धा भिजू घातलेली आहे एका पातेल्यामध्ये. तर एकीकडे कणिकसुद्धा भिजवून घेतली. बघा दूध आपलं छान असं तापलेलं आहे. मी 2 वेळा असं दूध तापून घेते. थोडा वेळ 10-15 मिनटं थोडीशी उकळी आली की बंद करते आणि परत 10-15 मिनटं असं दूध तापून घेते, जेणेकरून आपली थंडगार अशी साय झाली ना की छान सायसुद्धा निघते आणि फ्रीजमध्ये न हलवता ठेवून द्यायचं. पण आता मला हलवावीच लागेल, कारण मी तुम्हाला दही कसं लावायचं रात्रीच्या वेळेला हे दाखवते आहे. आपलं दूध हा मीडियम हीटवर राहिलं ना, दूध चांगलं उकळी आल्यानंतर बघा बोट घालून बघायचं. आपलं बोट जर जास्त गरम नसेल लागत तर त्याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच आपलं जे दही असतं ते मिक्स करून ठेवायचं कोमट कोमट दुधामध्ये, जेणेकरून आपलं दही जे सकाळसाठी छान तयार होतं आणि थोडंफार पाणी असतं ते सुद्धा वेगळं निघतं. तर बघा मी लगेच तुम्हाला हा व्हिडिओ याच्यासोबत जोडून दिला, जेणेकरून मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून. बघा आपलं छान असं दहीसुद्धा तयार झालेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी डेअरीवाल्यांनी थोडंफार पाणी घातलेलं असतं, त्याच्यामुळे पाणीसुद्धा वेगळं होतं. तर बघा संध्याकाळचंच माझं रुटीन आहे हे. तर इथे चपात्यासुद्धा करून घेतला, पण वीरू मला चपात्या बनवूच देत नव्हता. सारखा तो मला ओरडत होता की काहीतरी त्याला पाहिजे होतं म्हणून, कारण दोघंसुद्धा ट्युशनहून आलेले होते. आणि बघा कॅमेऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला बघून कसा स्माईल करतो. पोळ्या वगैरे बनवून झाल्या आणि चला मेन गोष्टीकडे वळूया आपल्या. नमस्कार सगळ्यांना. तर मी ऑनलाईन काही वस्तू मागवल्या होत्या माझ्या मिस्टरांसाठी. मला खरं तर वाटलंच नव्हतं की ह्या खरंच ओरिजिनल काही वस्तू असतील त्याच्यामध्ये. एक बेडशीट मागवलेलं आहे आणि 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी मागवलेल्या आहे मिस्टरांसाठी. तर न चुकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि त्या वस्तू कोणत्या आहे हे सुद्धा आवडतील तुम्हाला. तर बघा एवढा मोठा बॉक्स आहे माझ्याकडे. ज्या बॉक्समध्ये काय असेल बरं, नक्कीच तुम्हाला जर गेस करता आला तर नक्कीच करा गेस. तर हा वाला मोठा बॉक्स आलेला होता मला. काही ॲमेझॉन, काही फ्लिपकार्ट आणि काही मिशोवरून अशी शॉपिंग केलेली होती मला तर मिशोवरून पहिल्यांदाच एवढी छान वस्तू रिसीव झालेली आहे. तर नक्कीच बघा. हे जे पार्सल दिसत आहे तेच मिशोवरून मी मागवलेलं होतं आणि फर्स्ट टाईम असं झालं की मला एवढी छान वस्तू मिळालेली होती. नाहीतर मला नेहमी डॅमेज वस्तू किंवा खराब वस्तूच रिसीव होत असते. त्यानंतर हा सुद्धा बघा, हे मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं पार्सल आहे. याच्यामध्ये काय आहे तर ते तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसेलच. तर चला आपल्या फर्स्ट पार्सलचे अनबॉक्सिंग करूया. हे आहे एक छान बेडशीट. खूप छान बेडशीट आलेलं आहे आणि यूजफुलसुद्धा आहे. तर थोडंफार हे जे पार्सल होतं ते पाण्यामध्ये भिजलं वगैरे असेल, त्यामुळे थोडीशी त्याची जी घडी होती ना ती विस्कटलेली होती आणि पूर्ण त्याच्यावर ओळ्या उमटलेल्या होत्या. पण जो बेडशीट आहे ना तो खूप छान होता आणि मी जसं ऑनलाईन बघितलेलं होतं त्याचा फोटो त्याच प्रकारे आलेलं सुद्धा होतं. मटेरियल आहे त्याचं तिथे प्युअर कॉटन असं दाखवलेलं होतं, पण प्युअर कॉटन नाही आहे ते. त्याच्यामध्ये टेरिकॉटसुद्धा मिक्स होतं. हे जे बेडशीट आहे पूर्ण व्हाईट कलरचं बेडशीट आहे. अशी पाना फुलांची छानशी डिझाईन होती त्याबरोबर आणि हे 2 पिलो कवरसुद्धा आलेले होते. खूप मस्त आहे. मला बेडशीट तर खूपच आवडलेलं होतं आणि हे 2 पिलो कवर आपल्याला येतात आणि त्याची जी शिलाईसुद्धा होती ती खूप मजबूत होती.
बेडशीट ना मी तुम्हाला पूर्ण असं ओपन करून दाखवते, तेव्हा समजेल तुम्हाला कसं आहे याचं टेक्स्चर. ह्या बेडशीटला असं स्ट्रेचेबल अशी एक इलास्टिक आलेली आहे, जी आपल्या गादीला म्हणा किंवा जी फोमची गादी असते त्याला फिट्ट बसण्यासाठी. पण माझ्या गादीला ते पूर्ण असं फिट्ट बसलेलं नव्हतं. मी असं किंग साईजमध्ये मागवलेलं होतं. पण पूर्ण मी त्याला गादीमध्ये फोल्ड करून घातल्यानंतर एकदम छान दिसत होतं माझ्या गादीवर आणि माझं बेडलासुद्धा खूप छान लूक आलेला होता. तर नक्कीच तुम्ही मागवा ते. सेकंड बघा एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये काय असेल, तर हे माझ्या मिस्टरांसाठी मी हेल्मेट मागवलेलं आहे. आपल्या घरातील माणसांना डेलीच बाहेर जावं लागतं टू व्हीलरवर, तर त्यांचा सेफ्टीचा प्रश्न असतो. तर आहोंना गेले 10 वर्षापासून मी म्हणते हेल्मेट घ्या, हेल्मेट घ्या, तर त्यांनी काही घेतच नव्हते. पण बघा 10 वर्षानंतर मुहूर्त लागला, तर ते पण त्यांनी ऑनलाईन मागवलं. तर मला खूपच वाटत होतं चांगलं येते की नाही, येते की नाही. पण फायनली ते मला 5 ते 6 दिवसापूर्वीच रिसीव्ह झालेलं होतं आणि त्यांनी यूज केलं ते मिनिमम 5-6 दिवस तरी घालून गेलेले होते ते. त्यांना कम्फर्टेबल वगैरे वाटलं. त्यानंतरच मी तुमच्यासोबत ह्या हेल्मेटचा रिव्ह्यू शेअर करते आहे. आणि स्टील बर्ड या कंपनीचं आहे हे हेल्मेट. तुमच्यासोबत लिंकसुद्धा मी नक्की शेअर करेल. आणि याचा वेटचा जर विचार केला तर 1300 ग्राम एवढं वेट आहे आणि याच्यामध्ये ना एक रेड कलरचं बटनसुद्धा आहे. त्याचबरोबर ते ओपन होतं आणि एक असं व्हाईट कलरचा ट्रान्सपरंट ग्लाससुद्धा दिलेला आहे. त्याचबरोबर आपले असं ग्लासेस असतात सनग्लासेस प्रमाणे ब्लॅक ग्लाससुद्धा दिलेला आहे. तर बॅक कॅमेरानीसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेल. तर नेक्स्ट बघा आहोंसाठीच मागवलेला आहे हा रेनकोट. रेनकोट हा झिल कंपनीचा आहे आणि रेनकोट प्युअर असं ओरिजिनल आलेला आहे आणि कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर 2 कॉम्बिनेशनमध्ये हा कलर आहे. स्काय ब्ल्यू आणि एक डार्क ब्ल्यू कलरमध्ये आहे आणि वॉटर फायटर असा झिल कंपनीचा हा रेनकोट आहे. मला तर एवढा आवडलेला आहे. नक्कीच तुम्हाला जर आवडला ना, तर तुम्हीसुद्धा मागवू शकता. कारण परफेक्ट आणि अशी ओरिजिनल वस्तू आलेली आहे. त्यावर बघा ही पॅन्टसुद्धा आहे आणि हा एक्सेल साईजमध्ये आलेला आहे रेनकोट. तर बघा अशा प्रकारे एवढ्या साऱ्या वस्तू ज्या मला फार आवडलेल्या आहे आणि पहिल्यांदाच माझी ऑनलाईन शॉपिंग जी बऱ्याचशा प्रकारे ओरिजिनल आलेली आहे. नाहीतर काहीतरी फॉल्ट किंवा डिफॉल्ट येतच असतं ऑनलाईन वस्तूमध्ये. तर नक्कीच तुम्ही ह्या वस्तू मागवू शकता. त्याचबरोबर याची प्राईससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा अशा प्रकारे ह्या बॅक कॅमेऱ्याने त्याला 2 पाउचेस आहे साईडनी, पॉकेट म्हणतात त्याला. त्याचबरोबर बघा इथे ना असं स्टिक करण्यासाठी आहे जो रेनकोट तुम्ही स्टिक करू शकता. त्यानंतर एक झिपसुद्धा दिलेली आहे. झिपची क्वालिटीसुद्धा एकच नंबर होती. तर अशा प्रकारे हा आहे रेनकोट वॉटर फायटर झिल कंपनीचा. एकदम जवळून तुम्हाला याचं जे मटेरियल आहे ते दाखवते बघा. एकदम छान मटेरियल आहे. याच्यामधून एक थेंबसुद्धा पाऊस आपल्या याच्यामध्ये कपडे वगैरे भिजणार नाही किंवा बॉडी भिजणार नाही. त्यानंतर बघा इथं पॅन्टलासुद्धा हे फोल्ड करण्याचं सुद्धा ऑप्शन आहे. बटन दिलेले आहे त्यांनी आणि हा 1349 रुपयामध्ये पडलेला आहे. हा रेनकोट एक्सेल साईजमध्ये आहे. तुम्ही साईजनुसार मागवू शकता. त्यानंतर बघा हे जे हेल्मेट आहे स्टील बर्ड कंपनीचं आहे. इथे एअर येण्यासाठी सुद्धा जागा दिलेली. वरती सुद्धा बटन आहे ते आपण ओपन करू शकतो जी गरमी वगैरे झाली तर. त्यानंतर बॅक साईडनी सुद्धा हवा येऊ शकते. तर असा ट्रान्सपरंट आणि एक ब्लॅक कलरचा इथे दिलेला आहे ग्लास. तर हे बघा बेडशीट अंथरल्यानंतर किती छान दिसतंय. तुम्हाला सर्वच वस्तू कशा वाटल्या नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल आजचा व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.